मंडळी, दारूसाठी काय पण, कधी पण आणि केव्हा पण, ही अशी उदाहरणं आपण याआधी सुद्धा अनेकदा पाहिलेली आहेत. काही माणसं फक्त दारूसाठी जगतात असं म्हणतात बरं. काही माणसं दारू मिळवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतात. बरं, दारू लपवण्याच्या पद्धती पण याआधी खूप वेगवेगळ्या होत्या. म्हणजे पोलीस धाड टाकायला आल्यानंतर तयार केलेली दारू पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अनेक गुत्तेदार ड्रम मध्ये किंवा घराच्या पाठीमागे किंवा घराच्या छतावरती दारू लपवून ठेवत होते. मात्र बारामतीत अजब प्रकारे दारू लपवण्यात आली आहे. बारामतीतल्या गुणवडीमध्ये एका पडक्या घरात खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये 20 लिटरचे पाण्याचे कॅन ठेवले होते आणि त्या कॅन मध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू लपवून ठेवलेली. बरं, ही दारू प्लास्टिकच्या साध्या बाटल्यांमध्ये नाही तर माझाच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवलेली होती. जेव्हा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला या अख्ख्या घराची झडती घेतली आणि अगदी भिंती ठोकून बघितल्या, छप्पर उचकून बघितलं, पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. काही वेळानंतर घरात अगदी मधोमध टोपण पडलेलं दिसलं आणि हेच टोपण उचलण्यासाठी जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांच्या हाताला दारूचा अख्खा मालच लागला. या प्रकारावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या देशात दारू पिणारे जेवढे अतरंगी आहेत तेवढेच ती विकणारे आणि लपवणारे सुद्धा चांगलेच अवली आहेत. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकारावर काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सोबत सुद्धा असा एखादा अनुभव घडला असेल तर कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा.